मित्रांनो नेहमीप्रमाणे मला वडिलांनी झोपेतून उठवलं म्हणे चल म्हणे आपण तिघं नाही एकाच गाडीवर संगमनेरला जाऊ काहीतरी काम होतं म्हणून मला वडिलांनी गाडी बसवलं आम्ही तिघं पण एकाच गाडीवर संगमनेरला चाललो बरं का संगमनेर मध्ये ट्रॅफिक होईल असं कधी होतच नाही बरं का मित्रांनो पुढे जे मशीन चाललंय त्यांनी पूर्ण ट्रॅफिक जाम करून ठेवलं होतं आणि मोकर स्लो चालत होतं बरं का मित्रांनो ती काही वेळानंतर मला वडिलांना खूप भूक लागली होती बरं का म्हणून नाश्ता करायला इमर्जन्सी मध्ये थांबलो बरं का मित्रांनो बटाटा वडा ऑर्डर केलं होतं पण वडिलांनी पुरी भाजी ऑर्डर केली होती माझा बटाटा वडा लगेच आला पण वडिलांची पुरी भाजी काय अजून येत नव्हती म्हणलं येते की नाही काय माहित बा घरी निघाल्यानंतर या दिल्ली नाक्यावर मोकर ट्रॅफिक होती कमून ट्रॅफिक होती ते पण माहित नव्हतं आम्हाला बरं का कुठे गेलं अतिक्रमण तेच कळत नव्हतं सरकारने अतिक्रमण केलं होतं आमच्या संगमनेर मध्ये पण कुठे गेलं तेच तपास नाही भाऊ थोडं पुढे गेल्यानंतर वडिलांचं सिम कार्ड आम्हाला जिओ मध्ये पोर्ट करायचं होतं बरं का कारण वडिलांचं जे जुनं सिम कार्ड होतं तिथं आमच्या इथं रेंजेस नव्हती म्हणून ते आम्हाला पोर्ट करायचं होतं बरं का जिओ मध्ये वडिलांनी मी तर नाश्ता केला होता पण आई म्हणली आता मला पण भूक लागली मग थोडं पुढे आल्यानंतर देवगाव मध्ये हॉटेल तिथं आम्ही मिसळ पाव परत घेतली बरं का मित्रांनो घरी आल्यानंतर मस्त 6-6:30 पर्यंत झोपलो बरं का मी पण वडील आले नेहमीप्रमाणे कंबाड्यातला आत गाठी मामाने जाय पाहिला गायला चारा घेऊन म्हणलं काय मग आता चला मग आपला चारा घेऊन जेव्हा गायला चारा नाही चालून मित्रांनो तेव्हा तुम्ही सनसेट बघू शकता बरं का आणि वातावरण पण बघू शकता खूप सुंदर झालं होतं बरं का तुम्ही सनसेट पण बघून घ्या आमच्या मित्रांनो तुम्हाला जेवढी जमीन दिसतील तेवढी जमीन आमच्याच मालकाची बरं का आणि तुम्हाला ते वातावरण तुम्ही बघू शकता बरं का खूप सुंदर आणि खूप स्वच्छ वातावरण होतं आमच्या इकडे शेतामध्ये जाऊन पाहत होतो काय वडिलांनी आधीच कवया तोडून ठेवल्या होत्या बरं का फक्त आपल्याला व्हायचं होतं तुम्हाला एक मंदिर दाखवतो बरं का आमच्या इकडचं मंदिर बघून घ्या मित्रांनो ते खंडोबाचं मंदिर बरं का खूप भारी मंदिर तुम्ही पण एकदा काहीतरी भेट द्या बरं आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच होती बरं का मित्रांनो आणि इंडिया सेमी फायनल मध्ये जिंकली आणि डायरेक्ट फायनल मध्ये गेली आणि ऑस्ट्रेलियाचा सगळा माज मोडून टाकला बरं का इंडियावाल्यांनी